वृषभ राशीच्या मंडळींनो, 24 जुलै शुक्रवारचा दिवस अजिबात हलक्यात घेऊ नका. कारण या दिवशी तुमच्या आयुष्यात एक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जी तुम्हाला अचानक सावध करेल. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला त्याच व्यक्तीच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे हे संकेत मिळू शकतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एका बाईमुळे तुमच्यापासून लपवलेलं सत्य समोर येण्याची शक्यता आहे. जुने तुमच्या विरुद्ध डाव आखला, ज्याने तुमच्या नुकसान करण्याचा प्रयत्न केला, ज्याला वाटत होतं की तुमचा प्लॅन तुम्हाला कधी कळणार नाही, त्या व्यक्तीचा पुढचा डाव त्याच्यावर उलटू शकतो. पण वृषभ राशीच्या मंडळींनो, 24 जुलैला तुम्हाला काही जबरदस्त अडचणीचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या व्यक्तीशी वाद, गैरसमज, अचानक आलेली चिंता किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या दिवशी कोणावर लगेच विश्वास ठेवू नका आणि रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कारण या अडचणीच्या मागे एक मोठा संकेत लपलेला असू शकतो आणि शेवट जे सत्य समोर येईल ते पाहून तुम्ही स्वतः म्हणाल, अरे माझ्या पाठीमागे हे सगळं सुरू होतं. म्हणून वृषभ राशीच्या मंडळींनो, 24 जुलै शुक्रवारचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढे मी सांगणार आहे की नेमकं कोणती अडचण तुमच्या समोर येऊ शकते आणि कोणत्या क्षेत्राच्या संबंधित असू शकते. त्या कपटी व्यक्तीचा डाव नेमका कसा उलटू शकतो. तर मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. कपटी व्यक्तीचा डाव कसा असू शकतो. मंडळी, वृषभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या व्यक्तीबद्दल जाणून घेऊया जिच्या मनात तुमच्यासाठी काहीतरी वेगळं चालू असल्याची शक्यता आहे. कारण 24 जुलै ही शुक्रवारच्या या संकेतामध्ये सर्वात मोठी गोष्ट दिसते. म्हणजे तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात काहीतरी डाव आखायचा प्रयत्न करू शकते. ही व्यक्ती बाहेरची असेल असं नाही, उलट तुमच्याशी नेहमी बोलणारी, तुमच्या सुखदुःखात सहभागी असल्याची दाखवणारी किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात बरीच माहिती असणारी व्यक्ती असू शकते. आणि वृषभ राशीच्या लोकांनो, इथे तुम्हाला सर्वात जास्त सावध राहण्याची गरज आहे. कारण काही लोक तुमचं नुकसान करण्यासाठी थेट तुमच्या समोर येत नाही, ते तुमच्यात आधी तुमचा विश्वास जिंकतात, तुमच्याकडून तुमच्या आयुष्याच्या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतात, तुमच्या कामाच्या बाजू समजून घेतात आणि योग्य वेळी येण्याची वाट पाहतात. कदाचित तुमच्या आयुष्यात ही अशी एखादी व्यक्ती असेल जी तुमच्याशी खूप गोड बोलते, पण तिच्या बोलण्यात आणि कृती फार जाणवते. तुमच्या समोर एक बोलायचं आणि तुमच्या मागे एक बोलायचं, दुसरं बोलायचं. तुमचं चांगलं झालं की मनातून अस्वस्थ व्हायचं. तुम्ही पुढे जात असाल तर तुम्हाला थांबवायचा प्रयत्न करायचा आणि तुम्ही अडचणीत असाल तर तुम्हाला मागं वळून सुद्धा सहानुभूती दाखवायची नाही. अशा व्यक्तीपासून वृषभ राशीपासून सावध राहण्याची गरज आहे. विशेष 24 जुलै शुक्रवारच्या आसपास एखादी गोष्ट तुमच्या लक्षात येऊ शकते. एखादा छोटासा संकेत मिळू शकतो. एखाद्या व्यक्तीचा फोन, मेसेज किंवा अचानक झालेली भेट तुम्हाला विचार करायला भाग पाडू शकते. कदाचित तुम्हाला एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून अशी माहिती मिळेल जी ऐकून तुम्ही काही क्षणासाठी शांत व्हाल. तुमच्या मनात एकच विचार येईल, म्हणजे माझ्यासाठी हे सगळं लपवलेलं जात होतं का. हो वृषभ राशी, पण इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काही कोणावरही आरोप करू नका. कारण तुम्हाला मिळालेली माहिती पूर्ण सत्य असेलच असं नाही. सत्य समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्या. प्रत्येक गोष्टी तपासा आणि मगच निर्णय घ्या. पण जर तुमच्या मनाला वारंवार एखाद्या व्यक्तीबद्दल संशय येत असेल, तर त्या व्यक्तीच्या वागण्यात सातत्याने बदल दिसत असेल तर त्याकडे संकेताकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. कारण कपटी व्यक्तीचा सर्वात मोठा डाव काय असतो तो म्हणजे तुमच्या आणि दुसऱ्यांच्या एखाद्या व्यक्तीमध्ये गैरसमज निर्माण करणे. कदाचित एखाद्या नात्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकतात. कदाचित तुम्हाला कुटुंबात तुमच्याबद्दल चुकीची माहिती सांगितली जाऊ शकते. कदाचित तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या नावावर एखादी गोष्ट टाकण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुमच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण वृषभ राशी, यावेळी हा डाव पूर्ण होण्याआधी थांबण्याची शक्यता आहे. कारण या व्यक्तीच्या एखाद्या चुकीमुळे तिचं खरं रूप समोर येऊ शकतं. त्याला तुमच्या विरुद्ध वागण्याचा प्रयत्न केला गेला. तीच व्यक्ती कदाचित तुमच्या बाजूने उभे राहू शकते आणि इथे त्या कपटी व्यक्तीचं संपूर्ण प्लॅन फसण्यात सुरू होऊ शकतं.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृषभ राशीच्या मंडळींनो, 24 जुलै तुमची प्रतिक्रिया तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. समोरची व्यक्ती तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करू शकते. तुमच्याकडून रागाच्या भरात एखादं चुकीचं वाक्य बोलून घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण तुम्ही शांत राहिला तर, तुम्ही विचार करून बोललात तर आणि तुमच्या प्रत्येक निर्णयावर संयम ठेवला तर समोरच्या व्यक्तीचा डाव तुमच्यावर चालणार नाही. लक्षात ठेवा, वृषभ राशी, तुमचं मौन ही तुमची कमजोरी नाही, तुमची ताकद आहे. आणि पुढे जी गोष्ट समोर येणार आहे ती संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण देऊ शकते. कारण या कपटी व्यक्तीच्या डावाचा पर्दाफाश करण्यासाठी एक बाईची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. हो, ज्या स्त्रीकडून तुम्हाला अजिबात अपेक्षा नसेल तिच्याकडून तुम्हाला अशी माहिती मिळू शकते जी तुम्हाला डोळ्यावरचा विश्वासाचा पडदा पूर्णपणे दूर करू शकते. आणि त्या क्षणी तुम्हाला समजेल, त्या मी आपलं समजत होतो पण तो माझ्या विरुद्ध खेळ खेळत होता. म्हणून वृषभ राशीच्या मंडळींनो, पुढचा भाग अजिबात चुकू नका. कारण आता आपण जाणून घेणार आहोत ती बाई कोण असू शकते, तिच्यामुळं नेमकं कोणतं सत्य समोर येऊ शकतं आणि कपटी व्यक्तीचा डाव नेमका कसा वाटोळ होऊ शकतं. तर मंडळी, आता आपण त्या बाईला कोणतं मोठं सत्य उघडं होणार आहे ते जाणून घेणार आहोत. ते पहिले व्हिडिओमध्ये कमेंट केली नसेल तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि व्हिडिओला सुरू करू. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता आपण या भविष्यवाणीच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. कारण आत्तापर्यंत आपण ज्या कपटी व्यक्तीबद्दल बोललो आहोत त्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर आणण्यात एका स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. हो वृषभ राशी, ही एक बाई तुमच्या आयुष्यात अचानक अशी बातमी घेऊन येऊ शकते जी ऐकून तुम्हाला काही क्षणासाठी विश्वास बसणार नाही. कदाचित तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित सुरू आहे, तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता ते तुमच्या सोबत आहे. पण या काळात एखादी लपलेली गोष्ट हळूहळू तुमच्या समोर येण्याचे संकेत आहे. ही स्त्री तुमच्या कुटुंबातील असू शकते, तुमची मैत्रीण असू शकते, एखादी जवळची नातेवाईक असू शकते किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असणारी एखादी महिला असू शकते. आणि कदाचित हीच व्यक्ती तुम्हाला असं काही सांगेल ज्यामुळे तुमच्या मनात अनेक दिवसापासून सुरू असलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. कदाचित ती तुम्हाला सांगेल, तुला जे सांगितलं गेलं ते पूर्ण सत्य नाही. आणि हे एक वाक्य तुमच्या आयुष्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो. कारण वृषभ राशीच्या काही लोकांना असं वाटतं की एखाद्या व्यक्तीने तुमच्यापासून महत्त्वाची गोष्ट लपवलेली असेल. कदाचित तुमच्याबद्दल एखादी चुकीची माहिती दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली गेली असेल. कदाचित तुमच्या नात्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा तुमच्या कामात अडथळा निर्माण करण्यासाठी तुमच्या विरोधात कोणीतरी बोललं गेलं असेल. पण आता परिस्थिती बदलू शकते. कारण ज्याने ही गोष्ट लपवलेली होती त्याचं गुपित जास्त काळ लपून राहणार नाही. आणि जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवेल, मी इतके दिवस चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवत होतो. वृषभ राशीच्या मंडळींनो, या काळात तुम्हाला एक महत्त्वाचा संकेत मिळू शकतो. एखादा फोन अचानक येऊ शकतो, एखादा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो, एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी संपर्क करू शकते किंवा एखाद्या ठिकाणी अचानक अशी भेट होऊ शकते जिथे तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं ऐकायला मिळेल. आणि या संपूर्ण घटनेत त्या एका स्त्रीचा सहभाग असू शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जे काही ऐकायला मिळेल त्यावर लगे विश्वास ठेवण्यापेक्षा शांतपणे विचार करा. कारण सत्य समोर आलं तरी तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या असतात. तुम्ही जर रागाच्या भरात निर्णय घेतला तर कदाचित समोरच्या व्यक्तीला पुन्हा तुमच्या विरुद्ध बोलण्याची संधी मिळू शकते. पण तुम्ही शांत राहिला तर, सगळं ऐकून घेतलं तर, योग्य वेळी योग्य प्रश्न विचारले तर तुमच्या हातात परिस्थितीची खरी बाजू येऊ शकते. आणि वृषभ राशीच्या मंडळींनो, या ठिकाणी त्या कपटी व्यक्तीचा सर्वात मोठा डाव फसवण्याची शक्यता आहे. कारण त्या व्यक्तीला वाटत असेल की तुम्हाला काही कळणार नाही, तुम्ही नेहमीप्रमाणे शांत राहाल, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत राहाल. पण आता परिस्थिती तशी राहणार नाही. तुम्हाला सत्य समजायला सुरुवात होईल की त्या व्यक्तीला बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. आता तुम्हाला आणखीन एक संकेत, जर तुमच्या आयुष्यात एखादी स्त्री गेल्या काही दिवसापासून तुमच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असेल पण तुम्ही तीच बोलणं पूर्णपणे ऐकून घेतलं नसेल तर तिच्याशी एकदा शांतपणे बोला. कदाचित तिच्याकडे तुमच्यासाठी एखादी महत्त्वाची माहिती असू शकते. पण लक्षात ठेवा, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि कोणावरही विनाकारण संशय घेऊ नका. सत्य तपासा, परिस्थिती समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या.
कारण 24 जुलै शुक्रवारच्या आसपास तुमच्यासमोर येणारी ही माहिती तुमच्या आयुष्यातील एखाद्या जुन्या गैरसमजचा शेवट करू शकते. ज्या व्यक्तीमुळं तुमच्या मनात अनेक दिवसापासून अस्तव्यस्तता होती, ज्याच्या वागणुकीमुळे तुम्हाला सतत प्रश्न पडत होते, ज्यावर विश्वास ठेवावा की नाही हे तुम्हाला कळत नव्हतं, त्या व्यक्तीबद्दल सत्य आता हळूहळू समोर येऊ शकतं. आणि मग कपटी व्यक्तीचा पुढचा डाव पूर्ण होण्याआधी त्याचं वाटोळं होऊ शकतं. वृषभ राशीच्या मंडळींनो, ज्यासाठी हा काळ एक शिकवण घेऊन येऊ शकतो. प्रत्येक गोष्ट गोड बोलणारा माणूस आपला नसतो. प्रत्येक जवळचा दिसणारा माणूस मनापासून जवळचा असेल असं नाही आणि प्रत्येक शांत व्यक्ती कमजोर असेल असं नाही. त्या आतापर्यंत खूप काही सहन केलं आहे, पण आता तुमचं लक्ष तुमच्या स्वतःच्या प्रगतीकडे वळण्याची वेळ आली आहे. ज्यांनी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्यांना उत्तर देण्यासाठी तुमची वेळ वाया घालवू नका, कारण तुमचं यश त्यासाठी सर्वात मोठं उत्तर आहे. आणि आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत 24 जुलै शुक्रवारला वृषभ राशीसमोर कोणत्या अडचणी येऊ शकतात, कोणत्या गोष्टीत विशेष सावध राहण्याची गरज आहे आणि कोणत्या दिवस एक चूक केल्यास कोणती परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ अजिबात सोडू नका, कारण पुढचा भाग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पुढचा भाग पाहण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्सत श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा अजिबात विसरू नका मंडळी. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या भागात आला आहोत जिथे तुम्हाला सर्वात जास्त सावध राहण्याची गरज आहे, कारण 24 जुलै शुक्रवारचा दिवस तुमच्यासाठी काही बाबतीत परीक्षा घेणारा ठरू शकतो. हा दिवस प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी सारखा असेल असं नाही, पण काही लोकांच्या आयुष्यात अचानक अशा घटना घडू शकतात ज्यामुळे तुम्हाला क्षणभर वाटेल की हे अचानक काय झालं. सर्वात पहिली अडचण पाहू शकता गैरसमज. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी अगदी साधं बोलला, पण काही लोकांच्या आयुष्यात अचानक अशा घटना घडू शकतात ज्यामुळे तुम्हाला क्षणभर वाटेल की हे अचानक कसं झालं. सर्वात पहिली अडचण येऊ शकते ती म्हणजे गैरसमज. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी अगदी साधं बोलला, तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो किंवा तुम्ही काही बोलला नसता तुमच्या नावाने एखादी गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते. आणि या संधीचा फायदा घेऊन एखादी कपटी व्यक्ती तुमच्या आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते. म्हणून 24 जुलै कोणतीही गोष्ट ऐकून लगे प्रतिक्रिया देऊ नका. जर कोणी तुमच्याकडे येऊन म्हणालं तुमच्याबद्दल अमुक व्यक्ती असं बोलत होतं, तर लगे विश्वास ठेवू नका, कारण कदाचित हीच ती कपटी व्यक्तीची चाल असू शकते. तुम्हाला चिडवण्याचा, तुम्हाला भावनिक करायचा आणि मग तुमच्याकडून अशी एखादी प्रतिक्रिया मिळवायची जी नंतर तुमच्या विरोधात वापरता येईल. वृषभ राशीच्या मंडळींनो, तुम्ही या गोष्टीपासून सावध राहिला तर अनेक अडचणी टळू शकतात. एखाद्याचा चांगला निर्णय स्वतःच्या बुद्धीने घ्या. आता दुसरी अडचण येऊ शकते ती कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात. तुमच्या एखाद्या कामात अचानक विलंबन होऊ शकतं. तुम्ही ज्या व्यक्तीवर एखादं काम सोपवलं असेल ती व्यक्ती वेळेवर काम पूर्ण करणार नाही किंवा एखाद्या व्यवहारात शेवटच्या क्षणी काही बदल होऊ शकतो. काही वृषभ राशीच्या लोकांना असं जाणवू शकतं की एखादी व्यक्ती मुद्दाम तुमचं काम अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी राग करू नका. प्रत्येक गोष्टी लेखीच्या स्वरूपात ठेवा. महत्त्वाचे मेसेज, कागदपत्र, व्यवहार नीट तपासा, कारण एखादी छोटी चूक मोठा गैरसमज निर्माण करू शकते. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट, पैशाबाबत सावध राहा. जर एखादी व्यक्ती तुमच्या अचानक पैशाची मागणी करत असेल, तर कोणी तुम्हाला एखादी गुंतवणुकीसाठी घाई करत असेल किंवा माझ्यावर विश्वास ठेवा लगे निर्णय घेत असेल, तर 24 जुलै विशेष काळजी घ्या. तुम्हाला भावनिक करून निर्णय घेण्यास भाग पाडेल. म्हणून कोणत्याही मोठ्या आर्थिक निर्णयावर घाई करू नका. आणि सर्वात मोठा संकेत, एका स्त्रीमुळे तुमच्या आयुष्यातील अडचण टळू शकते. हो मंडळी, जी स्त्री आपण मागच्या भागात उल्लेख केला तीच कदाचित योग्य वेळी तुम्हाला सावध करू शकते. कदाचित ती तुम्हाला सांगेन हे काम करू नको, त्या व्यक्तीवर लगे विश्वास ठेवू नका. तुला जे सांगितलं जातं त्याची एकदा खात्री करून घ्या. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, 24 जुलैला तुमच्यासमोर एखादी अडचण आलं तर घाबरू नका, कारण प्रत्येक अडचण ही तुमचं नसन ते कारणास एक अडचण तुमचे डोळे उघडण्याची येते आणि काही लोकांपासून दूर राहण्यासाठी येते. ही अडचण मला शिकवण्यासाठी आली आहे. आणि एखादी व्यक्ती तुमच्याशी विनाकारण वाद घालायचा प्रयत्न करत असेल तर शांत राहा. कपटी व्यक्तीला तुमचा राग हवा आहे, त्याच व्यक्तीचा डाव तिच्यावर उलटू शकतो. हा कपटी माणूस तुमच्या आयुष्याचा नेमका कोणत्या क्षेत्रात असू शकतो, कुटुंबातील कोणत्या नात्यातील, तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेली व्यक्ती तुमच्या विरोधात काहीतरी खेळ खेळत आहे. या सगळ्या बाहेर पडण्याची तुमचं नेमकं काय करायला हवं हे आपण पुढच्या भागात सविस्तर पाहणार आहोत. तुम्ही शांत राहावा पण सावध राहावा. ज्यांनी तुमचं वाटोळं करण्याचा विचार केला त्यांच्यावर डाव आता वाटोळं होण्याची वेळ जवळ येत आहे.
वृषभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या प्रश्नाकडे येत आहोत. तुमच्या मनात आतापर्यंत सतत येत असेल, शेवटी ही कपटी व्यक्ती कोण आहे तर कोण आहे. तर वृषभ राशी असाच संकेत असेल तर कदाचित तुम्ही रोज बोलत असाल ती व्यक्ती कोण आहे. कदाचित तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेली व्यक्ती किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या नात्याच्या संबंधित व्यक्ती असेल. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही व्यक्ती तुमचा विश्वास जिंकून तुमच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू शकते. तर मंडळी, पण नशीब कोणाच्या एका डावामुळे बदलल. कदाचित ही स्त्री तुम्हाला कपटी व्यक्तीच्या काही हालचाली माहिती सांगल. अरे, म्हणजे माझ्याबद्दल इतके दिवस सगळं सुरू होतं. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे मंडळी. या काळात शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही. कदाचित कोणीतरी तुमच्या नात्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या नात्याला समस्या निर्माण करणारी व्यक्ती दुसरी होती. कमी बोला, जास्त निरीक्षण करा. काय बोललं हे ऐका, कोण कसं वागतं ते पहा, सर्व गोष्टी जाणून घ्या. कधी कधी एखाद्या व्यक्तीचं दूर जाणं ही शिक्षा नसते, ही देवाची संरक्षण पद्धत असते. म्हणून 24 जुलैला आसपास तुमच्या एखाद्या व्यक्तीसोबत अंतर निर्माण झालं तर लगेच दुःखी होऊ नका. कदाचित ते व्यक्तीचं दूर जाणं तुमच्या भविष्यासाठी चांगलं असेल. आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत वृषभ राशीच्या मंडळींना 24 जुलै नेमका कोणता उपाय करायचा, कपटी व्यक्तीच्या नकारात्मकतेपासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं. चला तर मंडळी, जाणून घेऊया. या सगळ्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही काय करणार. वृषभ राशीच्या मंडळींनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे 24 जुलै शुक्रवारच्या दिवशी मन शांत ठेवा. कोणी काही बोललं म्हणून लगे रागवू नका. तुमच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या व्यक्तीपासून थोडं अंतर ठेवा. श्री स्वामी समर्थ. माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक दूर करा. माझ्या विरुद्ध कोणालाही वाईट हेतू असेल त्यांच्यापासून माझे संरक्षण करा. मला सत्य ओळखण्याची बुद्धी द्या आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती द्या. यानंतर श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा 11 वेळा म्हणा मंत्र. हा उपाय केल्याने हमी देणारा चमत्कार म्हणून नाही तर मनाला स्थिरता आणि सकारात्मकता देणारी श्रद्धा साधना म्हणून करा. तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक ठेवा. घरात विनाकारण वाद होऊ देऊ नका. शांत राहा, निरीक्षण करा आणि योग्य वेळी निर्णय घ्या. मंडळी, स्वतःसाठी आपण सकारात्मक राहणं ही तुमचं फायदेशीर आहे. कारण 24 जुलै शुक्रवारला सावध राहा, पण घाबरू नका. लोकांवर विश्वास ठेवा, पण अंधविश्वास ठेवू नका. सत्य शोधा, पण विनाकारण संशय घेऊ नका. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, स्वतःच्या घरावर विश्वास ठेवा. तर वृषभ राशीच्या माझ्या सर्व प्रेमळ भावांनो, बहिणींनो, आजच्या या भविष्यामध्ये आपण पाहिलं 24 जुलै शुक्रवारचा दिवस तुमच्यासाठी काही महत्त्वाचे संकेत घेऊन येऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचा कपटी डाव तुमच्या लक्षात येऊ शकतो. एखाद्या स्त्रीने लपलेलं सत्य समोर येऊ शकतं आणि त्या व्यक्तीचं तुमचं नुकसान करण्याचा विचार केला असेल तर त्या व्यक्तीचा डाव तुमच्यावर उलटू शकतो. पण लक्षात ठेवा, घाबरायची गरज नाही. तुम्ही फक्त सावध राहायचं आहे. कोणावर तुमच्याबद्दल काही बोललं म्हणून लगे विश्वास ठेवू नका. कोणावर तुमच्याशी वाईट वागलं म्हणून लगे रागाने उत्तर देऊ नका. कारण तुमची शांतता ही सर्वात मोठी ताकद आहे. आणि जर खरंच तुमच्या आयुष्यात काही लपलेलं नसेल तर योग्य वेळ आली की ते सत्य तुमच्यासमोर नक्की येईल. तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्ही श्री स्वामी समर्थाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर व्हावं. तुमच्या घरात सुख शांती नांदो. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपा सदैव राहावं ही स्वामीचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. वृषभ राशीच्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्ती शक्ती सोबत जोडलेले राहा. या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की प्रेस करा. पुन्हा भेटू एका नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत काळजी घ्या, सावध राहा, सकारात्मक राहा आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याने तुमचं वाटोळ करण्याचा डाव आखला आहे त्याचा डाव फसला तरी तुम्ही त्याच्यासारखे बनू नका. कारण तुमचा चांगुलपणाच तुमची खरी ताकद आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळी, अशाच नवनवीन अचूक माहितीसाठी, अचूक राशी भविष्य पाहण्यासाठी, रोजचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्तीला जोडून राहा आणि असेच नवीन राशी भविष्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करून बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, सर्वांना बाय. स्वस्त खा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.